आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आता ह्या GR मध्ये असंही म्हणलेलं आहे की जर तुम्हाला 1967च्या आधीपासून तुम्ही त्या एरियाचा जर तुम्ही त्या एरियाचे रहिवासी असाल 1967च्या आधीपासून तुमच्याकडे काही कागद नाहीयेत तर तुम्ही ह्या त्रिसदस्यीय कमिटीला एक ॲफिडेव्हिट द्यायचं आहे किंवा मी आणि माझे पूर्वज हे 1967च्या आधीपासून या स्थानिक एरियामध्ये राहत आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या एखाद्या नातेवाईकाचं तुम्हाला जे ऑलरेडी कुणबी आहेत त्यांचं सर्टिफिकेट जोडायचं आहे. मग ही कमिटी त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करेल आणि ते जर व्यवस्थित असलं तर तुम्हाला जात प्रमाणपत्र दिलं जाईल. आता जात प्रमाणपत्र हे जेव्हा तुम्हाला दिलं जाईल कुणबी मराठा किंवा मराठा कुणबीचं हे काही लाखांमध्ये लोकांना दिलं जाईल कारण शिंदे समितीकडे तसे पुरावे आहेत. निजाम गॅझेटच्या प्रमाणे त्यांच्याकडे पुरावे आहेत. तर काही लाखांनी तुम्हाला ते प्रमाणपत्र लोकांना एखाद्या वेळेस दिले जातील. बघा ते पण प्रमाणपत्र चॅलेंज होऊ शकतील कारण त्याच्यावर ऑब्जेक्शन्स बोलवले जातील. मग त्याचे इंडिव्हिज्युअल चॅलेंज होतील आणि जे हे ह्या GR प्रमाणे प्रमाणपत्र दिले जातील त्या लोकांचा मग जात पडताळणी झाल्यावर त्यांचा ओबीसी मध्ये जे करंट ओबीसी आहेत त्याच्यात समावेश केला जाईल. कारण ऑलरेडी ओबीसी मध्ये कुणबी मराठा कुणबी हे ऑलरेडी आहेत. विदर्भातले आहेत, कोकणातले आहेत. तर तसं मराठवाड्यातल्या लोकांना पण याचा फायदा होईल आणि मग साहजिक आहे की हे इम्प्लिमेंट झालं आणि ह्याचे प्रमाणपत्र देण्यात जेव्हा येतील तेव्हा ओबीसी मध्ये हे समाविष्ट होतील. तर ओबीसी समाज हा नाराज होणार हे नक्की आहे कारण हे वस्तुस्थिती आहे. आता मग ओबीसी समाज पण त्याच्यावर आंदोलन करेल. तर आता ह्या GR विरुद्ध कोणीही जेव्हापासून हा GR प्रदर्शित होईल कोणीही कोर्टात जाऊ शकतं ह्या GR संबंधी. प्रशांतजी हा जो तिढा सांगितला जातोय हा जो तिढा आहे प्रशांत बंबजी हा तिढा कसा सोडवायचा? बघा मी गंगाधरजींना पण एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करावीच लागणार आहे. म्हणजे आपण जे सांगू लागलो की सरसकट मराठे आहेत हे आपल्याला प्रूव्ह करावं लागणार आहे. कुणबी म्हणून काय होतं आज आपण बोलूया पुन्हा 6 महिने 12 महिन्यांनी ज्यांना भेटलं नाही तर त्याचं कारण इतकंच असणार आहे की कायदेशीररित्या जे काही सांगितलेलं आहे समजा माझे खापर पंजोबा कुणबी प्रशांत जगतापची आपली प्रतिक्रिया यावर एक मिनिट मला बोलू द्या. एक मिनिट मला बोलू द्या. जर समजा आपल्या खापर पंजोबा असतील तर त्यांच्या खालच्या ब्लड रिलेशन मध्ये घेतल्यावर आपल्याला पण भेटणार आहे. शेवटी आपल्याला पण भेटणार आहे. तर दिला जाणार आहे समूहाला नाही. मग आमचं म्हणणं तेच आहे या सरकारकडे 250 आमदारांचं संख्याबळ आहे. यांची नियत साफ असेल तर यांनी एकदा सगळ्या मराठा समाज बांधवाला जी काय आरक्षणाची मागणी ती पूर्ण करावी आणि नुसतं मराठाच नाही धनगर असतील लिंगायत असेल यांची मागणी पूर्ण करावी आणि यावरती आपलं काय म्हणणं आहे? सामाजिक एकोपा जो बिघडतोय तो दुरुस्त करावी आमची विनंती. यावर आपण उत्तर ऐकूया प्रशांत बंब यांचं. बघा आता प्रशांत भाऊ जगताप जे सांगतायत ना तुम्ही सांगा बरं की सरसकट मराठा समाजाला ओबीसी टाकायचं आहे का सांगा बरं. मुळात मी काय सांगतोय तुम्हाला मी ओबीसी आणि कुणबी किंवा मराठा याच्यावर मी बोललोच नाही. मी परत एकदा सांगतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून माननीय मनोजी जरांगे पाटलांपर्यंत ज्या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी या आरक्षणाची मागणी केली ती सरसकट मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आहे. आता आपण जो पोरखेळ करतोय अगदी चुकीचं बोलताय तुम्ही. एक मिनिट ऐका ना हैदराबाद गॅजेट किंवा सातारा गॅजेट औंध गॅजेट कोल्हापूर गॅजेट माझं म्हणणंच असं आहे की हा परत एकदा पुढच्या 2 महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या तर पुढे 3.5-4 वर्ष निवडणूक आहेत तोपर्यंत पुन्हा आपलं उत्तर याच्यावर आंदोलनाचा खेळ राज्याचं नुकसान यांना आता मी सुस्पष्ट बोलतो. मला त्या राजकारणात मागे जायचं नव्हतं. आज आनंदाचा दिवस आहे. यांना समाजामध्ये तेढ माननीय शरद पवार साहेबांनी आज मला बोलू द्या. आता मी तुमच्यामध्ये बोललो नाही. आता मला बोलू द्या. सन्माननीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात 55 ते 60 वर्षाच्या राजकीय कार्यकाळामध्ये न्याय तर कधी दिलाच नाही. सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या समाजांना बरोबर घेऊन मराठा समाजाला पण इतका अन्याय जो काही मागे झालेला होता
त्याला पुढे नेत फक्त आरक्षणाचा एक मुद्दा नाहीये समाजाला बाहेर काढण्याकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, शिष्यवृत्ती योजना असेल, लाखो उद्योजक बनवण्याचा विषय असेल, हे मराठा समाजाकरता सांगतोय मी. यानंतर जितके जितके शेतकऱ्यांचे विषय मराठा किंवा इतरही सोलर जितके जलयुक्त याला आपली बाहेर वेळ संपली, काढण्याचा पण प्रयत्न प्रशांतजी, करताना तुम्हाला तुमचे याच्यावरती असे काय शब्द- एक म्हणायचं? अगदी मिनिटं. थोडक्यात यांचे सांगा. असे शब्द प्रशांत असतात जगतापजी, की अगदी थोडक्यात. राज्य हे बरोबर चालूच नाही, राज्य अस्थिर व्हावं. प्रशांत आज जे झालेलं जगतापजी, हा आहे- आरोप एक गेले मिनिटं काही दिवस ऐका, एक सातत्याने मिनिटं, होतोय. एक मिनिटं, आपण एक मिनिटं. जे चांगलं झालेलं आहे त्याला चांगलं म्हणायचं नाही, ते आपण कधी केलं नाही म्हणून दुसऱ्याचं चांगलं कधी नक्कीच बघवत नाही. बंबजी हा मुद्दा अशी जी कळलेला आहे आणि शिस्त आपण हा आरोप मानवाची यापूर्वी पण यांनी केला, बंद त्यावरती केली पाहिजे. जगतापजींना काय म्हणायचं आपण ऐकूया. प्रशांत जगतापजी. त्याला त्यांनी मान्य केलं पाहिजे. राज्य सरकारला विनंती आहे, या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे जे काय गंभीर स्वरूपाचं नाही का सामाजिक वितृष्ट जे निर्माण होत आहे ते कृपया थांबवावं. त्याच्याच करता हे सरसकटचं करणं गरजेचं आहे. मी ओबीसी या गोष्टीला हातच लावले नाही. माझं म्हणणं आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून मान्य बरं, प्रशांत जगताप